जनता शिक्षक महासंघ या नागपूरतर्फे आयोजित आज जागतिक महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने मी सर्व महिला भगिनींना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। या संघटनेतर्फे हा जो महिलांचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे की 100 महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं छावा या चित्रपटाचं चित्रपट त्यांना दाखवण्यात येणार होता आणि त्यानिमित्तानं ह्या सर्व भगिनी इथे उपस्थित आहेत। आज या कार्यक्रमानिमित्त मी एवढंच सांगू इच्छिते की खूप छान असा उपक्रम यांनी आयोजित केला, त्याबद्दल मी आयोजकांचे खरोखरच खूप आभार व्यक्त करते। कारण आजच्या काळामध्ये आपण बघतो आहोत की महिला ह्या सर्व क्षेत्रामध्ये आघाडीत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते खूप वाखाणण्याजोगं आहे, तेव्हा त्यांचं सुद्धा कौतुक होणं गरजेचं आहे। तर या निमित्ताने त्यांनी जो हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम, अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना मला अशी वाटली ही, या निमित्तानं सर्व भगिनी छान सजून आल्यात आणि हा जागतिक महिला दिन साजरा करत आहेत। या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला फक्त शुभेच्छाच नाही देऊ इच्छित तर एक सांगू सुद्धा इच्छिते की आयुष्यामध्ये संकट येणारच आहेत, खूप अडचणी येणारच आहेत, परंतु थकून जायचं नाही, माघार घ्यायचं नाही। फक्त आणि फक्त त्यांना येणाऱ्या संकटांना एवढंच सांगायचं आहे की पाहून घे जिद्द माझी, वाकणार नाही ही मान, रक्ताळलेले पाऊल माझे, तुडवेन तरी काट्यांचे रान। खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच। आज जनता महासंघ या शिक्षक संघटनेच्या वतीने आमच्या सर्व महिलांचं इथे संगम टॉकीजमध्ये स्वागत झालं आहे आणि सर्व महिलांना म्हणजे जवळजवळ 100 महिलांना इथे हा चित्रपट छावा फ्री दाखवण्यात आलेला आहे आणि या महिलांना निमित्ताने मी सर्व महिलांचे इथे स्वागत करते आणि सगळ्यांना महिलांना शुभेच्छा देते। सर्वप्रथम मी आयोजक जनता शिक्षक महासंघाला आम्हाला त्यांनी शुभेच्छा देण्याच्या पहिले मी त्यांच्या संघाला शुभेच्छा देते, कारण की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं एक भव्य दिव्य आयोजन केलं आणि आम्हा सर्व महिलांना त्यात समाविष्ट करून घेतलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि शेवटी एकच सांगू इच्छिते की आम्ही महिला अबला नाही सबला आहोत, हे आपल्या कर्तृत्वाने आम्ही सिद्ध केलं आणि याचे पाठीराखे आमच्या या महासंघाचे सर्व बंधू आहेत। एवढं पुन्हा मी आभार म्हणून आपले शब्दांना विराम। आज दिनांक 8 मार्च 2025 ला जनता शिक्षक संघ महाराष्ट्र शाखा नागपूर जिल्हा याच्यातर्फे महिलांकरता एक आगळा वेगळा छावा चित्रपट त्यांना दाखवण्याचा आम्ही संकल्प केला आणि तो आता पूर्ण झालेला आहे। आम्ही हे सांगू इच्छितो की विविध संघटना विविध प्रकारे कार्य करते, पण आमची संघटना अशी आहे की एक वेगळा कार्यक्रम महिलांकरता आम्ही आता याच्यापूर्वी केला आहे। तुम्हाला माहित असेल की याच्यापूर्वी आपण मेट्रो राईड केली आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता, खूप सारा मीडिया आला होता त्यावेळेस। असं नवनवीन आम्ही हे करतो आणि तुम्हाला सर्व महिलांना एक सांगू इच्छितो की आमच्या संघटनेची राज्याध्यक्षा ही महिला आहे आणि तुमच्यापैकी जर काही ग्रुप भेटला, जरी माझ्याकडे अध्यक्षपद आहे ते सुद्धा मी महिलांना देण्यास तयार आहे, कारण सगळ्या संघटनेचे अध्यक्ष सचिव हे पुरुष असतात आणि महिलांना मात्र संधी देत नाही। परंतु आम्ही अशी इच्छा बाळगतो की तुमच्यापैकी कोणी असेल तर त्यांना आम्ही महिलेला अध्यक्ष बनवण्याचा आम्ही या ठिकाणी शब्द देत आहे। आपण आम्हाला अशीच साथ देत राहा, तुमच्यासाठी नवनवीन कार्यक्रम आम्ही घेऊन येऊ। आता आमची पुढची लढाई आहे 4 महिन्याचा थकबाकी, घरभाडे थकबाकी। या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये राज्य स्तरावरून विशेष निधी घेऊन आम्ही 4 महिन्याची थकबाकी तुम्हाला परत मिळवून देण्याचा, म्हणजे प्रत्येकाला 10,000 रुपयाचा एक गिफ्ट मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि हा शब्द मी तुमच्या सर्वांसमोर इथे देत आहे। धन्यवाद। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांचा सन्मान व्हावा, त्यांचा सत्कार व्हावा, त्यांचा गौरव व्हावा, याकरिता जनता शिक्षक महासंघाच्या वतीने हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। तर जिल्हा परिषद आणि इतर शाळेतील ज्या शिक्षिका आहेत त्या शिक्षिकांना मोफत हा सिनेमा बघता यावा, छावा हा सिनेमा बघता यावा, असं हे आयोजन आम्ही जनता शिक्षक महासंघाच्या वतीने केलेले होते। खरं म्हणजे महिला ही जननी आहे, या जगाची जननी आहे। महिलाशिवाय या जगाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। महिला बुद्धीची देवता आहे, महिला शक्तीची देवता आहे, महिला धनलक्ष्मी आहे आणि ह्या सर्व गोष्टी महिलांच्या आहेत। त्या महिलांमुळेच हे जगाचं सर्व चालन
हे सर्व जग चालून राहिलेलं आहे. त्याकरता आम्ही या सर्व महिलांचा या प्रसंगी सत्कार केला. त्या सर्व महिला आल्यात, त्यांचा आम्ही आदर सत्कार केला. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ राजा जर कोणी असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा संभाजी महाराज. संभाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते अख्ख्या जगाने बघितलं पाहिजे, संपूर्ण भारताने बघितलं पाहिजे, असा हा छावा पिक्चर आहे. या छावा पिक्चरमध्ये प्रत्येक घरी एक संभाजी निर्माण झाला पाहिजे अशी इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होते. अशा प्रकारचा छावा नावाचा हा पिक्चर, हा चित्रपट सर्वांनी बघावा अशी माझी विनंती.